राजकारणात कोणीही पूर्ण वेळ शत्रू नसतं। वेळ येते तशा भूमिका बदलत जातात। ठाकरेंचं काँग्रेससोबत जाणं असो की अजितदादांचं भाजपसोबत येणं, दोन्ही गरज पडल्यानं घेतलेल्या भूमिका आहेत। हा सगळा विषय निघालाय कारण म्हणजे महायुतीचं सरकार दणदणीत मतांनी निवडून आलंय, तर तिकडे महाविकास आघाडी खिळखिळी झालीय आणि त्यातच आता ठाकरे बदलायला लागलेत। त्यांची फडणवीसांबाबतची मवा भूमिका काही वेगळेच संकेत देत आहेत। मागची 2 वर्ष टीकेची तोफ डागलेल्या भाजपला ठाकरे पुन्हा साथ घालणार का आणि भाजप काय प्रतिसाद देणार हेच बघणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे ठाकरे आणि फडणवीसांच्या जवळचे 5 संकेत कोणते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर ठाकरे फडणवीसांकडून एकत्र येण्याविषयी दिलेले 5 संकेत कोणते पाहूयात। पहिला म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांवरती आग पखाड करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। 2019ला जेव्हापासून शिवसेना भाजप युती तुटली त्यानंतर दोन्ही बाजूने होणारे आरोप प्रत्यारोप नव्याने सांगायला नको। ठाकरेंची शब्द फिरवल्याची भाषा असेल किंवा फडणवीसांची पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा, सगळ्यांना ठाऊक आहे। ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी विखारी टीका असो किंवा भाजपसारखं बेगडे हिंदुत्व नाही असा टोला असो, युती तुटल्यानंतर ठाकरे फडणवीस कधी चुकून सुद्धा एकत्र पाहायला मिळाले नाही। पण 17 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात फडणवीसांच्या दालनात जाऊन उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली। त्याआधी पावसाळी अधिवेशनात ठाकरे फडणवीसांचा लिफ्ट का होईना एकत्र केलेला प्रवास अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलाय। दुसरं म्हणजे आदित्य ठाकरे यांनी 20 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। 2.5 वर्षाच्या काळात एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री असताना साधी भेटही घेतलेली नसताना फडणवीस मुख्यमंत्री होताच आदित्य ठाकरे भेटीसाठी पोहोचले। मग भलेही त्यांनी कारण कामाचं दिलं का असेना, पण त्यानंतर 20 दिवसातच म्हणजेच 9 जानेवारी रोजी आदित्य ठाकरे पुन्हा फडणवीसांच्या भेटीला गेले। या दोन्ही भेटी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये झाल्या होत्या, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। तिसरं म्हणजे फाटाफूट झाल्यानंतर कधीही एकमेकांबद्दल टीकेशिवाय न बोललेले आता कौतुक करायला लागले। 3 जानेवारी रोजी शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामना दैनिकातून मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यात आलं। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य मुख्यमंत्री आणत असतील तर त्यांचं कौतुकच आहे अशा शब्दात भलामण करण्यात आलेली होती। चौथं म्हणजे सामनातील कौतुकानंतर फडणवीसांनी आभारही मानले। एवढंच नाही तर उद्धव ठाकरे अगोदर मित्रच होते, ते शत्रू नाहीत असं म्हटलं। राऊतांनीही या भावनेचा आदर करत राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं म्हटलं। 5वं म्हणजे राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत। मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाला जिंकणं आता सोपं नाही आणि एकटं भाजपही अपेक्षित यश मिळवू शकत नाही, त्यामुळे ठाकरे भाजप एकत्रित निवडणूक लढवू शकतात। त्यात मुंबई महापालिका महाविकास आघाडीत न लढता स्वबळावर लढणार असं शिवसेनेनं आधीच क्लिअर केले, त्यामुळे फडणवीसांसोबत एकत्र येण्याचा दुसरा मार्ग खुला असणार आहे। या आणि अशा अनेक कारणांमुळे ठाकरे फडणवीस जुन्या गोष्टी विसरून पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात, पण त्यामुळे शिंदेची गळचेपी होणार हे स्पष्ट आहे। आधीच सध्याच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आढेवेढे घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून कमालीचे शांत आहेत। त्यांना मुख्यमंत्री पदावरती पाणी सोडावं लागलं, त्यात अपेक्षित मंत्रीपद मिळाली नसल्यानं ते नाराज असल्याचं स्पष्ट आहे। अगदी शपथविधीच्या तासभर अगोदरपर्यंत त्यांचा निर्णय झालेला नव्हता, त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्यावरती नाराज असल्याचं बोललं जाते। शिंदेंना वेळीच दाबण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचं राजकीय जाणकार म्हणतात। केंद्र सरकारमध्ये काही खालीवर झालं तर ठाकरेंचे खासदार सरकारला टेकू देऊ शकतात, हाही त्यामागचा एक विचार असू शकतो। त्यामुळे राज्यात आणखीन एक मोठा भूकंप होणार का हे पाहावं लागेल। तर या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।